नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनल सेल्फ स्टडीवर बरेच दिवस झाले कुठलाही व्हिडिओ अपलोड केलेला नाही आहे. त्याच्या मागचं कारण असं आहे की माझे काही पर्सनल प्रॉब्लेम्स होते. पुन्हा याच्या अगोदर मी एक व्हिडिओ टाकला होता, त्याच्यामध्ये आपल्याला मी सांगितलं होतं की माझ्याकडे काही असं यूट्यूबचं म्हणजे मी काही यूट्यूबर नाही आहे बाय प्रोफेशन. तर माझ्याकडे असं काही सेटअप वगैरे नव्हतं. आता मी हळूहळू सेटअप तयार करायला लागलो आहे. ठीक आहे, थोडंफार झालं आहे, अजून बरंचसं बाकी आहे. तर तात्पुरतं आपण जे आहे त्याच्यामध्येच आपण एक व्हिडिओ बनवून आज आपण अपलोड करूया. ठीक आहे, थोडंसं ॲडजस्टमेंट करून घ्या. याच्यामध्ये थोडंसं लाईटिंगचा वगैरे प्रॉब्लेम होईल, परत फॅन जो चालू आहे त्याचा नॉईज येऊ शकतो, तर थोडंसं प्लीज ॲडजस्ट करून घ्या. ठीक आहे, हळूहळू आपण हे सगळे जे काही असेल प्रॉब्लेम्स ते आपण हळूहळू करू, इम्प्रूव्ह करू आणि चांगल्या क्वालिटीचे व्हिडिओ बनवून आपण तुम्हाला प्रयत्न करेल की चांगला व्हिडिओ तुम्हाला डिलिव्हर करू शकू. ठीक आहे, तर आज आपण काय करणार आहे की शक्यतो लोकांना सगळ्यांनाच टेबल्स पाठ करणं खूप अवघड जाते. ठीक आहे, जे सुरुवातीचे टेबल आहे ते तर सगळ्यांना पाठ होतात. म्हणजे समजून घ्या 1 पासून 2 पासून समजा 10 पर्यंत मॅक्झिमम सगळ्यांनाच पाठ असतात. 11चा सोपा असतो, 12चा पण एक वेळेचा येऊन जातो. 13 पासून थोडंसं प्रॉब्लेम व्हायला लागतो. 13चा टेबल पाठ नाही होत. हे मी माझा स्वतःचा पण अनुभव सांगतो. आपल्याला गरज नसते तर आपण करतच नाही, त्याच्या पाठ करत नाही. त्याला काय करायचं आहे, आजकाल सगळ्यांच्या हातात तर मोबाईल असतो. पटकन काही पण कुठलंही काही कॅल्क्युलेशन करायचं असलं तर कॅल्क्युलेट करून घेतात. पण जे स्टुडंट्स आहेत त्यांना तर हे जमणार नाही. ठीक आहे ना, तर त्यांना काही टेबल्स म्हणजे ॲटलिस्ट 2 डिजिटपर्यंत टेबल्स तर त्यांना त्यांची गरज पडेलच. ठीक आहे ना, तर ते टेबल्स आपल्याला पाठ न ठेवता आपण तयार करू शकतो ते टेबल. ठीक आहे, तर एक छोटीशी ट्रिक आहे. आपल्याला जसं 2 to 10चे टेबल येतातच. ठीक आहे, तर आपण जसं तर 2चा टेबल येतोय आपल्याला आणि आपल्याला 7चा टेबल पण येतोय, आपण 27चा टेबल तयार करू शकतो. ठीक आहे, तर सुरुवातीला एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला एक 17चा टेबल बनवून बघूया आपण. ठीक आहे, तर बघा 17चा टेबल कसा बनवायचा. सगळ्यात पहिले बघा 1चा टेबल लिहून घ्यायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 हे तर 1चा टेबल झाला, सोपा असतो. ठीक आहे, 7चा टेबल आपल्याला बनवायचा आहे. 7चा टेबल येतो आहे आपल्याला. 7 1 7 7 2 14. ठीक आहे, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 6 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63, 7 10 70. आता बघा 17चा टेबल कसा तयार होतो, लक्ष देऊन बघा. हे बघा 1 आणि 7 इथे लिहून घ्यायचं. ठीक आहे, आता इथे 2 आणि 14 आहे, तर याच्यामध्ये काय करायचं, हा जो 4 आहे हा युनिट प्लेसला लिहायचा इथं. ठीक आहे, आणि 2 + 1 3 झाला. 17 2 34 झालं. असंच इथं बघा 1 इथं लिहून घ्यायचं युनिट प्लेसला. 3 + 2 5. ठीक आहे, त्याच्यानंतर 8 युनिट प्लेसला लिहून घ्यायचं. 4 + 2 6. 5 युनिट प्लेसला लिहून घ्यायचं. 5 + 3 8. 2 युनिट प्लेसला लिहून घ्यायचं. 6 + 4 10. त्याच्यानंतर 9 युनिट प्लेसला लिहून घ्यायचं आहे. 7 + 4 11. त्यानंतर 6 युनिट प्लेसला लिहून घ्यायचं आहे. 8 + 5 13. त्याच्यानंतर 3 युनिट प्लेसला लिहून घ्यायचं आहे. 9 + 6 15. आणि 0 युनिट प्लेसला लिहायचं आहे. 10 + 7 17. 117 झालं आहे ना. बघा 17 1 17, 17 2 34, 17 3 51, 17 4 68, 17 5 85, 17 6 102, 17 7 119, 17 8 136, 17 9 153 आणि 17 10 170. हे झाला तुमचा 70चा टेबल. किती इझी आहे, खूप सोपं आहे. ठीक आहे ना. आपल्याला समजा नेहमी 17चा वापर करून एखादे काही सम्स आपल्याला सॉल्व्ह करायचे असेल तर असा एक टेबल तुम्ही रफमध्ये लिहून घ्या
आणि त्याच्यावरून तुम्ही सम सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे आपण कुठल्याही 2 डिजिट नंबरचा टेबल तयार करू शकतो. तर आता याच्यानंतर आपण एखादा एक्झाम्पल असं घेऊया. इथं 1च्या जागी सपोज आपण 39चा एक टेबल तयार करून बघूया. ठीक आहे. तर बघूया आपण 39चा टेबल. चला आता आपण बघूया 37चा टेबल. ठीक आहे. 37चा टेबल बनवायचा असला तर तुम्हाला बघा 3 आणि 7. ठीक आहे. दोघांचेही आपल्याला टेबल्स येतात. ठीक आहे. 3चा टेबल आहे 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, 3 10 30. ठीक आहे. 7चा टेबल 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 6 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63 and 7 10 70. आणि आपल्याला 3चा टेबल पण येतोय, 7चा टेबल पण येतोय. आता 37चा टेबल आपण तयार करू शकतो. हे बघा 3 7 लिहून घ्यायचं इथं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं 14 आहे, इथं 6 आहे, इथे 14 आहे. इथं 4ला युनिट प्लेसला लिहून घ्यायचं. ठीक आहे. 6 + 1 7. त्याच्यानंतर 1ला युनिट प्लेसला लिहून घ्यायचं. 9 + 2 11. 8ला युनिट प्लेसला लिहून घ्यायचं आहे. 12 + 2 14. आहे ना सोपं, एकदम एकदम सोपं आहे. 5ला लिहून घ्यायचं युनिट प्लेसला. 15 + 3 18. 2ला युनिट प्लेसला लिहून घ्यायचं आहे. 18 + 4 22. त्याच्यानंतर 9ला युनिट प्लेसला लिहून घ्यायचं आहे. 21 + 4 25. त्याच्यानंतर 6 युनिट प्लेसला लिहून घ्यायचं आहे. 24 + 5 29. 3ला युनिट प्लेसला लिहून घ्यायचं आहे. 27 + 6 33. आणि 0ला युनिट प्लेसला लिहून घ्यायचं आहे. 30 + 7 37. झाला तुमचा 37चा टेबल तयार झालेला आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण कुठलाही नंबर घ्या तुम्ही, 47 57 73 77 79, कुठल्याही नंबरचा तुम्ही इवन 99चा टेबल सुद्धा तुम्ही तयार करू शकता. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढे 2च टेबल करूया. तुम्ही एकदा घरी प्रॅक्टिस करून बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अजून दुसऱ्या नंबरचे आपण टेबल करून सॉल्व्ह करून बघूया. ठीक आहे. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.